आज आपण चिकन बनवणार आहोत, पण वेगळ्या पद्धतीने. आजचं चिकन मी नाही बनवत आहे, माझी मैत्रीण म्हणजेच पायलची आंटी बनवणार आहे. ते बघूया आंटी कशा प्रकारे बनवते ते चिकन. आंटीने इथे काय काय घेतले आंटी सांगा बरं. कांदा, हम्म, टमाटो पेस्ट, हम्म, हरी मिर्च, हम्म, अदरक लहसुन, अदरक लहसुन का पेस्ट, हाँ, गरम मसाले, हाँ, हल्दी, हम्म, नमक, हम्म, लाल मिर्च, तीखा मिर्च, किचन किंग गरम मसाला, कांदा लसूण मसाला, अच्छा, धनिया पावडर हाँ. आणि हल्दी. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं. चिकन के लिए हम तेल थोड़ा ज़्यादा यूज़ करेंगे. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता सुरुवातीला काय करायचंय. माझी आंटी माझ्यासाठी आज खास पद्धतीचं चिकन बनवणार आहे, ते पण बिना वाटणाचं. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्यावर आपण खडे मसाले घेतलेले आहेत. ते सर्व खडे मसाले व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेऊया. खडे गरम मसाल्यामध्ये 3-4 लवंगा, 2 हिरव्या वेलच्या आणि चक्रीफूल, 5-6 काळी मिरी घेतलेली आहे. गरम मसाला चांगला तडतडला की त्यावर आता आंटी आपण काय टाकणार आहे. अभी हम गरम तेल में डालेंगे कद्दूकस किया हुआ कांदा. ओके. कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा थोड़ा गोल्डन होने के बाद अदरक लहसुन का पेस्ट डालेंगे. आता आपण घेणार काय. अदरक लहसुन का पेस्ट. ओके, पहले मिर्ची लेंगे. डालू. अदरक लहसुन पेस्ट. आज जरा हटके रेसिपी आहे. माझ्या मैत्रिणीची, खास माझी मैत्रीण आहे, तिच्या पद्धतीने आपण आजची ही रेसिपी करत आहोत. मैत्रिणींनो, एक वेळा तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा आणि कशी झाली ही कमेंट्समध्ये नक्की आम्हाला सांगा. पसंद आएगा मुझे. बघा, फुल कॉन्फिडन्सने सांगते, सगळ्यांना आवडेल. ह्याच्यात कांद्याची मेन ग्रेव्ही जी असते ना, त्यानेच आपला चिकनचा रस्सा एकदम भन्नाट असा बनतो. म्हणून कांदा चांगला व्यवस्थित तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा अगर अच्छे से फ्राई नहीं किया तो सब्जी में उसका स्मेल आएगा. तो अच्छे से सब मसाले पकने चाहिए. ऐकलं ना मैत्रिणींनो, कांदा चांगला व्यवस्थित तेलावर फ्राय करून घ्यायचा. कारण तिचा आवाज खूप बारीक आहे, आवाज येत नसेल तुम्हाला. ये कांदा लहसुन हम कद्दूकस करके डालेंगे ना, तो उसका मसाला थोड़ा घट आएगा, मतलब ग्रेवी भी थोड़ा घट बनेगा. और मिक्सर में पीस के डालेंगे तो थोड़ा पतला हो जाएगा. तो कद्दूकस करेंगे ना हां हां, तो उसका मसाला ग्रेवी थोड़ा घट बनेगा. अच्छा. मैत्रिणींनो, माझी मैत्रीण म्हणते मिक्सरमध्ये जर वाटून आपण कांदा टाकला ना तर पातळ बनतो, आणि तेच किसणीवर किसून टाकला ना तर त्याने आपल्या चिकनचा रस्सा घट्ट असा होतो. म्हणून किसणीवर किसून घ्यायचा कांदा. पानी ज़्यादा करेंगे तो पतला हो जाएगा. थिक ग्रेवी रखेंगे तो अपने को थोड़ा घट मिलेगा. ओके जैसा आपको चाहिए वैसा. ओके. थोड़ा घट रखेंगे तो थिक ग्रेवी मिलेगी अपने को. हम लोग इसका सूप मतलब थोड़ा थिक बना सकते हैं, पतला ग्रेवी कर सकते हैं. कांदा बघा किती छान भाजलेला आहे, घरभर सुगंध पसरला आहे. मतलब जब तक ये हमारा मसाला हो रहा है तब तक हम ये मसाले को, ये हमने सब मसाले लिए हैं. आता आपण पुढची प्रोसिजर बघूया काय करते ते. आता आपण जे हे सुक्के पावडर मसाले घेतलेले आहेत ना, ये लाल मिर्ची, हम्म, तीखा लाल, हम्म, ये कलर के लिए कश्मीरी तिखट, कश्मीरी तीखा, ये नमक, चवीनुसार मीठ, हल्दी, हां, धनिया पाउडर, हम्म, गरम मसाला, कांदा लहसुन मसाला. हां. अब हम ये सबको एक बाउल में लेंगे और उसमें हम पानी मिक्स करेंगे. समझ जाते. इस तरह से मसाला यूज़ करेंगे तो मसाला नहीं जलेगा और कलर भी बहुत अच्छा आएगा. म्हणजे कांदा जो आपला फ्राय होतोय त्याच्यात आपण हे पावडर मसाले टाकले तर आपले करपतात ना, त्यासाठी ही अगदी महत्त्वाची टीप आहे. असे पाण्यात मसाले मिक्स करून फोडणीला टाकले ना तर आपला मसाला करपत नाही. कलर भी और अच्छा आएगा.
बघा बाकी सब्जी के लिए भी हम इस तरीके से मसाले यूज कर सकते हैं, जैसे कि फिश हो गया, चिकन हो गया, मटन हो कांदा गया। व्यवस्थित फ्राय झालेला आहे. ये जो हमने मसाले का पेस्ट बनाया है अभी पानी में, इसको अभी हम कढ़ाई में डालेंगे। रंग बघा किती सुंदर आलेला आहे. अजून मसाले पण नाही भाजलेत व्यवस्थित, तरी सुद्धा रंग बघा किती छान आलेला आहे. बघा आजूबाजूला तेल सुटायला लागलं ना. अब इसके अंदर हम डालेंगे टमाटर का पेस्ट. ओके. आता टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे. तेल अगर छोड़ दिया तो मसाला पूरा पक जाता है. अच्छा. अभी हम टमाटर का पेस्ट अच्छे से मसाले में पकाएंगे. अगर टमाटर के अलावा अपन दही यूज कर सकते हैं क्या? कर सकते हैं. जर तुमच्याकडे टमाटा नसला तर तुम्ही दही वापरली तरी सुद्धा चालू शकते. और दही डालने के टाइम में कंटिन्यू उसको हो, दही फाटते. दही बरोबर. पड़ जाएगा नहीं तो. म्हणून दही सतत हलवत राहायची. देखो तेल छोड़ा. मस्त. रंग बघा काय भन्नाट आलेला आहे. अभी हम चिकन चिकन डालेंगे. व्यवस्थित धुवून वगैरे घेतलेलं आहे. ते आता आपण ह्या मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत. हम इसको ऐसे भी रख सकते हो, फिर मसाला आपको अपने हिसाब से रखना पड़ेगा. अगर ऐसे ही खाना है तो चिकन सूखा करके. अच्छा. अगर आपको चिकन सूखा खाना है तो उसमें पानी का इस्तेमाल मत करो, सिर्फ वहाँ पे ही पकाना आणि है. जर रस्सा करायचा असेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं. आता आपण कसं करणार आहे? पातळ करणार आहे का सुकं करतोय? ग्रेवी. अच्छा, म्हणजे घट्ट साधारण लपथपीत असं आपण बनवणार आहोत. 5 मिनिटं मस्त चिकनला फ्राय करून घेऊया. रंग बघूनच खायची इच्छा होईल, एवढं छान वाटतंय मैत्रिणींनो. आता आपण वाफेवर ह्याला मंद गॅस करून व्यवस्थित असं शिजवून घेऊया. जर तुम्हाला पातळ रस्सा करायचा असला तर तुम्ही ह्या झाकणावर टाकलेलं पाणी त्यात टाकू शकता. गरम पाण्याचाच वापर करा, शिजलं जातं. आणि गॅस मीडियम ठेवायचा. आता आपण 10 मिनिटानंतर बघूया आपलं चिकन कसं झालं आहे ते. आता आपण जरा झाकण काढून बघूया. बघा काय भारी झालेलं आहे. रंग पण बघू शकता किती मस्त आलेला आहे. बघा घमघमाट, नुसता घरभर सुगंध दरवळतोय. 10 मिनट और रखेंगे. तसं चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही मैत्रिणींनो, पण आपण 10 मिनटं आणखीन यासाठी ठेवणार आहोत. हा जो आपला मसाला आहे ना तो पूर्ण चिकनमध्ये मुरतो आणि चिकनची टेस्ट आहे ना एक वेगळ्या हाय लेवलची चिकनची टेस्ट लागते. असं झाकण काढून आपण बघूया. हे बघा आपला चिकनचा रस्सा बघा. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं, पण जे झाकणात गरम पाणी असतं ना तेच पाणी टाकायचं. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. इथं आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे. एक वेळा नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट आमच्या करा. चॅनलला सबस्क्राईब करा.